शहर मालेगावातून एकमेव अशी मोसम नदी जी मोक्षगंगा वाहते. मोसम नदी म्हणजे हे निसर्गाने दिलेली देण आहे. त्या नदीमध्ये गेल्या 15 ते 20 वर्षापासून रक्तमिश्रित पाणी बेकायदेशीर कत्तलखान्याचे वाहते. इतर दिवसही वाहते आणि बकरीच्या दिवशी रस्त्यावर कुर्बानी केली जाते. आजही रस्त्यावर कुर्बानी झाली. त्याच्यामुळे आजही मोसम नदीमध्ये रक्तमिश्रित पाणी आलेलं आहे. 21 तारखेला आम्ही अगोदर आंदोलन केलं. कारण काय, कबा नको, शांतता सुव्यवस्था बिघडायला नको म्हणून. त्या टायमाला सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी फोनवर आश्वासन दिलं का बुवा आता तसा काही प्रकार घडणार नाही, तसं काही रस्त्यावर कत्तल होणार नाही. तसे झाल्यावरती तुम्ही मला फोन करा, मी 1.5 तासात मालेगावला येईल. काल रोजी मी कायदेशीर परवानगी घेतली. परवानगी घेतल्यानंतर मला अप्पर साहेबांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं का बुवा रक्तमिश्रित पाणी येणार नाही, जर आला तर मी गुन्हा दाखल करेल. माझं म्हणणं आहे त्यांना गुन्हा दाखल करायचा अधिकार नाही. गुन्हा हे जिल्हाधिकारी दाखल करू शकता. फक्त एक दबाव तंत्र वापरायचा. तुम्ही शंखनाद करू नका, तुम्ही अभिषेक करू नका. तुम्ही कुठलाही कार्यक्रम केला तर तिथे हिंदूवादी संघटना येतील. हिंदूवादी संघटना, आता मी हिंदू आहे तर हिंदू देणार आहे, ज्यांना जे आवडत नाही ते येणार नाही असं काही नाही. हे पाणी हिंदू बी पिता आणि मुसलमान बी पिता. हा मालेगाव शहराच्या आरोग्याचा प्रश्न आहे. याच्यावरती आरोग्य आहे. पाणी हे जीवन आहे. पाणी जर जीवन आहे तर मग त्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न का करते प्रशासन? कुठे करोडो रुपये या महानगरपालिकेत येतात. 10 दिवसापूर्वी फक्त यांनी केलं, ती बी योजना फेल आहे. लिकेज आहे. काल मी यांना स्वतः लिकेज दाखवलं. लिकेजचा फोटो आहे माझ्याकडे काढलेला. तेव्हा हे आता सिमेंट लावून राहिले. 20,000 रुपयाचा एक पाईप आहे. 20 पाईप टाकले ते 6 लाख रुपये. याच्यावरती 50 लाख रुपये काढून घेतली. हा जनतेचा पैसा. जर अगोदर केला असतं तर आज वायबार गेला नसता. हा प्लॅनमध्ये हे रक्त यांनी सोडावं का नाही सोडावं तो विद्वतेचा भाग नाही. परंतु रस्त्यावर जर झालं नाही तर नदीत पाणी येणारच नाही. रस्त्यावर होती कत्तल म्हणून नदीत पाणी येतं. त्याच्यासाठी कायदा नाही. अधिकारी हजर आहे पण कायदा रजेवर गेला. अधिकारी हजर आहे पण कायदा रजेवर गेला. म्हणून आता मी या क्षणी प्रशासनाचा, शासनाचा आणि महानगरपालिकेचा धिक्कार करतो आणि तीव्र शब्दात निषेध करतो. मला सांगण्यात आलं तुमच्याबरोबर कोणी नाही पाहिजे. मी आज एकटा बसलेलो आहे. मला काय करायचं ते प्रशासनाने करावं. मला न्याय दिला पाहिजे. जिल्हाधिकारी आल्याशिवाय याचा न्याय मला मिळणार नाही. हे फक्त वरच्यावर आश्वासनं देतात. आश्वासनाची पूर्तता येत नाही. म्हणून मग पुनश्च एकदा मी निषेध करतो.